31 डिसेंबरचा जल्लोष साजरा करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची मोठी पसंती मिळते। नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील प्रमुख किनाऱ्यांवर सकाळपासूनच गर्दी वाढली असून पर्यटन वातावरणात उत्साह ओसंडून वाहतोय। तर डॉल्फिन सफारीला विशेष मागणी असून समुद्रात उड्या मारणाऱ्या डॉल्फिन्सचं दर्शन पर्यटकांचं आकर्षण ठरतंय। बनाना राईड, बोटिंग, जेट स्की यासारख्या जलक्रीडांचा आनंद घेत पर्यटक जल्लोष करतायत। सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस आणि प्रशासन अलर्ट मोडवर असून किनाऱ्यांवर सूचना फलक आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेत। नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण पुन्हा एकदा पर्यटनाने गजबजलेलं आहे। 2025 वर्ष संपलेलं आहे। 31 साजरा करण्यासाठी कोकणातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक आलेले आहेत। नवीन वर्षाचा नवा संकल्प करण्यासाठी कोकणच्या समुद्र किनाऱ्याला साक्षी मानून लाखोच्या संख्येने पर्यटक कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरती दाखल झालेत। आपण पाहू शकता कोकणातले अनेक समुद्र किनारे अशा प्रकारे गजबजलेले आहेत। कोकणातले स्वच्छ सुंदर समुद्र किनारे पर्यटकांना वारंवार आकर्षित करतायत। इथले ताजे मासे, कोकणातलं निसर्ग सौंदर्य आणि इथली कोकणी संस्कृती पर्यटकांना भुरळ घालते। त्यामुळे अनेक पर्यटक कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरती येतात, 31 साजरा करतात, नवीन वर्षाचा नवा संकल्प करून आपल्या गावी निघून जातात। आता आपण पाहतोय की कोकणातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरती अशाच प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सगळे समुद्र किनारे पर्यटकांनी भरलेले आहेत, चांगलेच गजबजलेले आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी येत आहेत। यावर्षी सुद्धा हजारोच्या संख्येने पर्यटक अनेक समुद्र किनाऱ्यावरती दाखल झालेले आहेत। कोकणातले स्वच्छ सुंदर समुद्र किनारे पर्यटकांचे खास आकर्षण आहेत। त्यामुळेच नवीन वर्ष साजरा करण्यासाठी आणि नवा संकल्प करण्यासाठी पर्यटक कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरती दाखल झालेत। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी।